नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा गूढ आणि तितक्याच महत्वाच्या भागावर बोलणार आहोत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं. आणि त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. अगदी. आपल्याकडे गुप्तहेर बहिर्जी नाईक, स्वराज्याचे अदृश्य बळ यावर आधारित माहिती आहे आणि त्यातून आपण महाराजांच्या या तिसऱ्या डोळ्याचं सामर्थ्य जरा उलगडण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. विचार करा, एका माणसाने उभारलेली यंत्रणा आणि तिचा स्वराज्यावर किती मोठा प्रभाव होता. खरंय. बहिर्जी नाईक म्हणजे फक्त एक गुप्तहेर नव्हते, नाही. त्यांनी अक्षरशः एक स्वतंत्र, अत्यंत कार्यक्षम अशी गुप्तचर यंत्रणा उभी केली होती. जी थेट महाराजांनाच माहिती द्यायची, बरोबर? अगदी. आणि हे काही साधेसुधे हेर नव्हते, तर एक जाळं होतं ते. त्यांचे लोक म्हणजे साधू, संत, भिकारी, व्यापारी, ज्योतिषी. अगदी बहुरूपी. हो. वेगवेगळ्या वेशांमध्ये, शत्रूच्या गोटात, अगदी त्यांच्या दरबारात, जनानखान्यात सुद्धा सहजपणे वावरायचे. आणि स्वतः बहिर्जी. अहो, ते तर या कलेत मास्टर होते. कोणतीही भाषा, कोणताही प्रांत इतके सहज मिसळून जायचे की कुणाला संशयही यायचा नाही. म्हणजे फक्त वेश बदलणं नाही, तर ती भाषा, तिथले रीतिरिवाज सगळं आत्मसात करणं हे किती कठीण असेल. नक्कीच. खूप मोठं कौशल्य होतं ते. आपण त्यांच्या एखाद्या मोठ्या कामगिरीबद्दल बोलू शकतो का? म्हणजे लोकांना अंदाज येईल की त्यांचं काम किती महत्वाचं होतं. पन्हाळगडाचा वेढा उदाहरणार्थ. हो, उत्तम उदाहरण आहे ते. 1660 सालची गोष्ट. महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळी. हो ना. बाहेरून मदत नाही, शत्रू काय करतो याचा पत्ता नाही. अशा वेळी बहिर्जी आणि त्यांच्या हेरांनीच कमाल केली. काय केलं त्यांनी? त्यांनी वेढ्याच्या आत बाहेर संपर्क ठेवला, शत्रूच्या गोट्यातली अगदी बारीक-सारीक माहिती काढली आणि महत्वाचं म्हणजे काय? तिथल्या वाटा, भौगोलिक परिस्थिती, कुठे पहारा कमी आहे, हे सगळं बघून महाराजांसाठी सुटकेचा एक सुरक्षित मार्ग शोधला. तोच विशाळगडाकडे जाणारा मार्ग. अगदी तोच. या माहितीमुळेच तर महाराज निसटू शकले. म्हणजे बघा, नुसती माहिती नाही, तर वेळेवर मिळालेली अचूक माहिती किती निर्णायक ठरते. आणि हे काय एकदाच झालं असेल. म्हणजे 1665 मध्ये जेव्हा मिर्झाराजे जयसिंग आले, पुरंदरचा वेढा, हो, तेव्हा तर परिस्थिती आणखी गंभीर होती. जयसिंग तर खूप मोठा आणि धूर्त शत्रू. नक्कीच. पुरंदरचा वेढा म्हणजे स्वराज्यावरचं मोठं संकट होतं. जयसिंगाची छावणी म्हणजे प्रचंड फौज आणि कडेकोट बंदोबस्त. तिथे शिरणार तर म्हणजे अशक्य वाटेल असं. पण आपल्या माहितीनुसार बहिर्जी आणि त्यांचे काही विश्वासू सहकारी वेषांतर करून थेट जयसिंगाच्या छावणीत फिरत होते. थेट छावणीत? हो. तिथून त्यांनी जयसिंग काय योजना आखतोय, त्याची पुढची चाल काय असेल, इतर सरदारांशी काय बोलतोय, इतकंच नाही तर मुघल सैनिकांचं मनोधैर्य कसं आहे, ही सगळी माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली. म्हणजे या माहितीच्या आधारावरच महाराजांनी पुढचे डावपेच आखले असणार, तहाच्या वाटाघाटी केल्या असणार. अगदी बरोबर. हे फक्त धाडस नव्हतं, तर यात खूप मोठी रणनीती होती. म्हणूनच त्यांना छायाराज किंवा स्वराज्याचे मौन योद्धे म्हणतात. हो ना, हे अगदी योग्य आहे. म्हणजे त्यांचं काम फक्त माहिती आणण्यापुरतं नव्हतं. नाही, माहितीचं विश्लेषण करून महाराजांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करणं हे त्यांचं खरं योगदान. म्हणूनच त्यांचं नाव जरी इतिहासाच्या मुख्य पानांवर ठळकपणे दिसत नसलं, तरी त्यांचं महत्त्व कमी होत नाही. अजिबात नाही. मग त्यांच्या या कामाचा वारसा आज कसा जपला जातोय? काही आठवण आहे का त्यांची? हो, नक्कीच. त्यांचं नाव जरी खूप गाजलं नसलं, तरी त्यांचं काम विसरलेलं नाही कोणी. आजही गुप्तचर यंत्रणांमध्ये, सुरक्षा दलांमध्ये त्यांच्या पद्धतींचा अभ्यास होतो, त्यांचा आदरानं उल्लेख होतो. अच्छा. महाराष्ट्रात काही पोलीस किंवा गुप्तचर प्रशिक्षण संस्थांना त्यांचं नाव दिलं गेलंय. हा त्यांच्या कामाचाच सन्मान आहे की नाही? बरोबर. आणि आता तर त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकं, नाटकं, चित्रपट पण आले आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचतंय. म्हणजे थोडक्यात बहिर्जी नाईक हे महाराजांच्या रणनीतीचे एक अत्यंत महत्वाचे पण अदृश्य आधारस्तंभ होते. हो. त्यांनी आणि त्यांच्या यंत्रणेने स्वराज्याला एक प्रकारचं गुप्त कवच दिलं होतं. प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर त्यांची भूमिका निर्णायक ठरली. अगदी. स्वराज्याच्या उभारणीतले ते महत्वाचे पण कायम पडद्यामागे राहिलेले नायक होते. निष्ठा, हुशारी आणि धाडस हे सगळं मिळून ते स्वराज्याचं एक अदृश्य बळ होते. ही चर्चा आता आपण संपवतोय, पण एक विचार मनात राहतो. जर बहिर्जी नाईक यांच्यासारखे लोक नसते किंवा त्यांनी योग्य वेळी माहिती दिली नसती, तर कदाचित इतिहासाचा प्रवाह थोडा वेगळा असता का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. एखाद्या व्यक्तीचं किंवा यंत्रणेचं असं अदृश्य राहून काम करणं
हे सत्ता आणि रणनीतीच्या जगात किती महत्वाचं आहे हे यातून कळतं. बरोबर. इतिहासात असे कित्येक तरी नायक असतील नाही का? ज्यांची गोष्ट आपल्याला अजून माहीत नाही. खरे त्यावर नक्कीच विचार करायला हवा.